जयंत आंबे आपला ब्लॉग मध्ये आपलं स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे तांदूळ आणि बटाट्याचे पकोडे। मी तांदूळ घेतले, अजून बटाटे घेतले। आता या तांदूळ आपण धुवून घेऊया, ह्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवूया। इकडे मी बटाटे पण उकडून घेतले, त्याला सोलून घेऊया। आधी मी या तांदळांना धुवून घेते। मी धुवून घेतले, अजून त्याला पाणी मी ठेवले। इकडे मी बटाटे पण घेतले, बटाट्याला सोलून घेऊया। तुम्हाला सोळ्याच्या नंतर दाखवते। शाळ करून घेतला, त्याला मॅश करून घेऊया। अजून त्याला मिक्सरला पण लावून घेऊया। असंच पण टाकलं तर चालते, पण याला मी मिक्सरला लावणार आहे। एवढं बारीक करून घेतलं, त्याला मिक्सरला लावून घेऊया। त्याच्यामध्ये थोडं पाणी पण टाकायचंय मीडियम मध्ये। आता मी मिक्सरला लावते आणि तुम्हाला नंतर दाखवते। मी मिक्सरला लावून त्याची पण पेस्ट करून घेतला। ते हा तांदूळ याच मिक्सरच्या भांड्यामध्ये याला मिक्सरला लावून घेऊया। याला मी मिक्सरला लावते आणि तुम्हाला दाखवते। तांदूळची पण पेस्ट केली, त्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण बटाट्याची पेस्ट टाकूया। अजून याला मिक्स करून घेऊया। त्याला पुरं मिक्स करून घेऊया। मी मिक्स करते, अजून तुम्हाला दाखवते। मिक्स करून घेतला ते हे त्याच्यामध्ये टाकूया। इकडे मी मिरची घेतली, तिला कापून घेतले। कोथिंबीर पण घेतली, तिला पण कापून घेतलंय। जिरे घेतले, अजून मीठ घेतलंय। त्याच्यामध्ये मी मिरची टाकते, कोथिंबीर टाकते, जिरं टाकते, अजून चवीपुरतं मीठ टाकते। त्याला मिक्स करून घेते। ब्रेटर पुरा तयार झाले। आता ह्याला पण तळून घेऊया। आता मी तुम्हाला तळता वेळी दाखवते। तेल गरम झालं, त्याच्यामध्ये सोडूया आपण। आता झाल्या, त्याला मी काढून घेते।
अजून हे लास्ट ते आता ह्याला पण टाकून गेले, नंतर मग तुम्हाला खाऊन दाखवते. आता तुम्हाला मी खाऊन दाखवते. हे बघा कुरकुरीत झालेत. इकडे मी चटणी पण केले. एकदम छान झाले. तुम्ही पण करा. हे तुम्ही उपवासाला पण करू शकतात. आता उपवास चालू तुम्ही करू शकता श्रावणचे. हा व्हिडिओ इकडे संपते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.